हिवाळा सुरू होताच बाजारात भरपूर प्रमाणात ओला हरभरा उपलब्ध होतो। आज आपण याच ओल्या हरभऱ्यापासून अगदी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये झटपट बनवता येतील असे नाश्त्यासाठी तसेच टिफिनसाठी अगदी मस्त चविष्ट असे वरून कुरकुरीत आणि आतून अगदी मऊसूत आणि चविष्ट खमंग वडे किंवा टिक्की बनवणार आहोत। त्यासोबतच मस्त चटपटीत अशी भरपूर दिवस टिकणारी हिरवीगार पुदिन्याची चटणी कशी बनवायची ते सुद्धा आपण बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे। तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। ओल्या हरभऱ्याची वडे तयार करण्याकरता बघा मी या ठिकाणी आज 2 हरभऱ्याच्या जुड्या आणलेल्या आहेत। त्यातले हरभरे मी सोलून त्यातले हरभरे वेगळे करून घेतलेले आहेत। हरभरा सोलून घेतल्यानंतर बघा मी या ठिकाणी मला मस्त फ्रेश हिरवागार असा हरभरा मिळालेला आहे। हा जर आपण वजनी प्रमाणात बघितला तर 100 ग्रॅम हा हरभरा आहे आणि वाटीच्या प्रमाणात जर आपण बघितलं तर एक फुल वाटी भरून हा हरभरा आहे। ह्याच वाटीचे प्रमाण आपल्याला पुढे इतर वस्तू मोजण्यासाठी घ्यायची आहे। आता हा जो हरभरा आपण घेतला आहे हा मिक्सर मध्ये आपण आता चरमरीत असा दळून घेणार आहोत। पुढे बघा मी एक मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये आता आपण ही हरभरे टाकून घेऊया आणि थोडी जास्त अशी हिरवीगार अशी छान कोथिंबीर मी या ठिकाणी घेतली आहे। यामुळे काय होतं की वड्यांना रंग खूप छान असा हिरवागार येतो। आता पाणी न वापरता आपल्याला हे छान मध्यम असं वाटून घ्यायचं आहे, थोडं जाडसर असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। हे बघा मिश्रण या ठिकाणी वाटून रेडी झालेलं आहे। अगदी बारीकही नाही आणि अगदी जाडसरही नाही, असं मध्यम हे मिश्रण या ठिकाणी वाटून रेडी झालं आहे। यामुळे वड्यांची चव खूप छान अशी येते। पुढे बघा आपल्या वड्यांना किंवा आपल्या टिक्कीला छान अशी बाइंडिंग येण्यासाठी आपण घरात उपलब्ध असलेले आपले रोजच्या वापराचे जे पोहे आहे ना ते घेतलेले आहे। 1 वाटी हरभऱ्याला मी 1 वाटी या ठिकाणी पोहे घेतले आहेत। ते पोहे मी आपण पोहे करतो त्याप्रमाणेच भिजवून घेतलेले आहे पाण्यामध्ये आणि आता ह्या पोह्यांचा आपण पुढे वापर करणार आहोत। नेक्स्ट स्टेप म्हणजे आता आपण वड्यांसाठीचे मिश्रण तयार करून घेऊया। त्यासाठी एका बाउलमध्ये मी मगाशी वाटून घेतलेले वाटण घेतलेले आहे। त्यामध्ये आता आपण भिजवून घेतलेले 1 वाटी पोहे घालून घेऊया। आपण पोह्यांच्या ऐवजी जर आपल्या घरात उपलब्ध असेल तर ब्रेडच्या 2 ते 3 स्लाइसेस सुद्धा घालू शकता। यानंतर बघा आपण पुढे घालून घेणार आहोत 2 चमचे बेसन पीठ। बेसन पिठामुळे आपल्या वड्यांची चव खूप छान येते। 2 चमचे तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ नसेल तर या ठिकाणी 2 चमचे रवा घालू शकता। पुढे आपण एक मध्यम साईजचा कांदा बघा छान असा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया। यानंतर वडे अधिक चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये बघा मी 1 चमचा हिरवी मिरची, अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतली आहे। ही आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी किंवा अधिक करू शकता। यानंतर घेतले आहे मी 1 चमचा पांढरे तीळ। यामुळे खूप छान अशी चव देखील येते आणि तीळ हिवाळ्यामध्ये खाणं खूप छान असतं तब्येतीसाठी। यानंतर 1 चमचा हळद। पुढे आपण याच्यामध्ये घालणार आहोत 1 चमचा छोले मसाला। छोले मसाला घातल्यामुळे या वड्यांची चव खूप छान अशी लागते। आपल्याकडे जर छोले मसाला नसेल तर आपण ऐवजी गरम मसाला देखील वापरू शकता। यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत बघा 1 चमचा धणेपूड घेतलेली आहे। 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतलेली आहे। मीठ घेतलेल्या चवीप्रमाणे ते घालून घेऊया। पुढे मी काही कढीपत्त्याची पानं बारीक कापून घेतलेली आहे, ती सुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहोत। यामुळे चव खूप छान लागते वड्यांची। आणि सगळ्यात शेवटी आपण यामध्ये 1 लिंबू पिळून घेणार आहोत। लिंबामुळे काय होतं वड्यांची चव जी आहे मस्त चटकदार अशी लागते। छान चटपटीत असे वडे आपले लागतात। लिंबू सुद्धा पिळून घेतल्याने आता आपण सगळं मिक्स करून घेऊया। मिश्रण या ठिकाणी एकजीव करताना आपल्याला पाण्याचा कुठेही या ठिकाणी वापर करायचा नाहीये। ओल्या हरभऱ्याने कोथिंबीरला जे पाणी सुटते त्यामध्येच आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे। हे बघा पोहे टाकल्यामुळे याला बाइंडिंग खूप छान मिळते। तरी तुम्हाला जर असं वाटत असलं की मिश्रण थोडं लूज आहे तर तुम्ही या ठिकाणी बेसन आणि तांदळाचं पीठ थोडं थोडं या ठिकाणी ऍड करू शकता। आपण जर याचा गोळा बनवून बघितला तर बघा या पद्धतीने गोळा बनला पाहिजे, म्हणजे या ठिकाणी आपले मिश्रण जे आहे ते अगदी परफेक्ट असे झालेले आहे। यानंतर बघा आपण याची वडे बनवून घेणार आहोत किंवा टिक्की बनवून घेणार आहोत। हे बघा थोडा थोडा मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं चप्पट असं करायचं आहे आणि या पद्धतीने आता आपण त्याचे गोल गोल असे वडे बनवून घेणार आहोत। किती छान मस्त हिरव्यागार असं रंग आले आहे आपण बघू शकता। याच पद्धतीने आपण दुसरा वडा देखील आता करून घेऊया। सगळे वडे बघा या ठिकाणी बनवून रेडी झालेले आहेत। हे वडे आता आपण तळून घेणार आहोत। आपण यांना एखाद्या पॅन मध्ये शॅलो फ्राय देखील करू शकता। पुढे बघा एका कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे। आपण बघून घेऊया तेल गरम झाले आहेत का। हे बघा मिश्रण लगेचच वर आले, म्हणजे आपले तेल आता छान असे गरम झालेले आहे। त्यामध्ये आता आपण वडे सोडून घेऊया। हे बघा अगदी लगेचच तळून होतात। मध्यम आचेवर छान खरपूस आणि खमंग असे आपल्याला हे वडे किंवा टिक्की तळून घ्यायचे आहेत। लगेच यांना उलटवू नका, हे थोड्या वेळाने आपोआपच वर यायला सुरुवात होते आणि मग यांना आपल्याला उलटवून घ्यायचे आहे। हे बघा वडे या ठिकाणी आता उलटवून सुद्धा दुसऱ्या बाजूने देखील झालेले आहेत। हे बघा रंग किती छान असा आलेला आहे, फुलून देखील छान आलेले आहेत। त्यांना आता आपण बाहेर काढून घेऊया। थोडे कडेला घ्यायचे आहे आणि तेल निथळू द्यायचे आहे आणि त्यानंतर आपण यांना टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत।
आपले गरमागरम असे खमंग लागणारे हरभऱ्याचे वडे या ठिकाणी तळून रेडी झालेले आहेत। आपले सगळे ओल्या हरभऱ्याचे वडे या ठिकाणी तळून रेडी झालेले आहेत किंवा तुम्ही यात टिक्की देखील म्हणू शकता। आता आपण याचा कुरकुरीतपणा पाहून घेऊया। हे बघा, मस्तपैकी कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून बघाल तर किती छान असा हिरवागार असा रंग आलेला आहे। अगदी मऊसूत असे आणि अगदी चविष्ट असे। तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा। यानंतर आता वड्यांसोबत खाण्यासाठी आपण हिरवीगार मस्त चटपटीत चवीची पुदिना चटणी कशी तयार करायची ते बघणार आहोत। पुदिना चटणी तयार करण्यासाठी बघा मी या ठिकाणी न्यूट्रीबुलेटचं भांडं घेतलं आहे किंवा मिक्सरचं भांडं देखील आपण याला म्हणू शकता। त्यामध्ये आता आपण मूठ भरून असा पुदिना घेतलेला आहे। बघा, जितका आपण पुदिना घेतलाय तितकीच आपण या ठिकाणी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घेणार आहोत। म्हणजे काय होतं, मस्त हिरवागार रंग पुदिना चटणीला यायला मदत होते आणि शिवाय चव देखील खूप छान लागते पुदिना चटणीची। यानंतर पुढे बघा 1 चमचा डाळवं घेतलेला आहे, ते आपण घालून घेऊया। यामुळे कन्सिस्टन्सी खूप छान येते आपल्या पुदिना चटणीची। पुढे घेतला आहे 1 टीस्पून चाट मसाला चटपटीत चवीसाठी। पुढे घेतला आहे 1 इंच आलं आणि 4-5 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून जिरं घेतलं आहे, मीठ घ्यायचं आहे चवीप्रमाणे, थोडी साखर घेतलेली आहे बघा, मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे। पुढे म्हणजे एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स म्हणजे आईस क्यूब किंवा बर्फाचे तुकडे आपण यामध्ये घालायचे आहे। यामुळे काय होते की आपल्या चटणीचा जो हिरवागार रंग आहे ना, तो फ्रीजमध्ये जर आपण स्टोअर केली चटणी तरी सुद्धा तो कायम राहतो किंवा टिफिनमध्ये जरी दिली तरी तो तसाच हिरवागार असा राहतो। पुढे बघा आपल्या चटणीला चटपटीतपणा आणि हिरवागार रंग येण्यासाठी बघा या ठिकाणी आपण या ठिकाणी अर्ध लिंबू पिळलेला आहे। लिंबामुळे चटणीला हिरवेगारपणा येतो, त्यामुळे लिंबू या ठिकाणी आपल्याला अवश्य टाकायचं आहे। थोडं पाणी आम्ही यामध्ये टाकून घेतलेलं आहे। चटणी आता आपण फिरवून घेऊया आणि छान अशी बारीक वाटून घेऊया। पुदिन्याची चटपटीत अशी चटणी या ठिकाणी रेडी झालेली आहे। आपण बघू शकता किती मस्त हिरवागार असा रंग आपल्या चटणीला आलेला आहे आणि कन्सिस्टन्सी देखील बघा किती मस्त स्मूथ अशी आलेली आहे। ही चटणी जर आपण काचेच्या बरणीत भरून ठेवली तर अगदी महिनाभर देखील फ्रीजमध्ये अशीच राहते, अजिबात खराब होत नाही। आपले खमंग आणि कुरकुरीत ओल्या हरभऱ्याचे वडे किंवा टिक्की बघा सर्विंगसाठी रेडी झालेली आहे। किती मस्त दिसत आहेत, अगदी मस्त कुरकुरीत असे। सोबतच हिरवीगार अशी पुदिना चटणी आणि सॉस, मस्त असा बेत आपला या ठिकाणी रेडी झालेला आहे। टिफिन मध्ये किंवा ब्रेकफास्ट मध्ये देण्यासाठी अतिशय झटपट होणारी आणि अतिशय मस्त अशी ही रेसिपी आहे। तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा। तसंच माझे चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा। माझी घंटा दाबा आणि ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील। अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशीच्या पुढील भागामध्ये। धन्यवाद।